नमस्कार. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही खूप काय काय गोष्टी पाहिल्या होत्या. सो आजचा व्लॉग फूड व्लॉग म्हणून करत आहे. आज मी देत आहे तुम्हाला रेसिपी, ती पण पोह्याची हो, साधी माझी रेसिपीच आहे असं बघायला गेलं तर. आणि आज मस्तपैकी नाश्त्याला पोहे बनवत आहे. मला माहिती की मी भरपूर वेळा तुम्हाला दाखवलं आहे, सो पुन्हा एकदा मी दाखवत आहे, बघून घ्या. पोहे वगैरे घेतले आहे, ते धुवून घेतले आणि ही चाळण मला नॉस्टॅल्जिया फील करते, बिकॉज ही चाळण माझ्या आजीची आहे, एकदम जुन्या जमान्यातली. नवीनसुद्धा आहे पण तरी पण मी ही चाळण वापरते का आता मला आजीची आठवण येते. आणि त्यानंतर असं भरपूर काय घ्यायचं नाही आहे, थोडंफार हे सामान घ्यायचं आहे. मस्तपैकी कांदा घेतला होता, त्याला कचकच कापायला सुरुवात केली होती. मग हे मिरची, शेंगदाणे वगैरे सगळं, टॅमॅटो मला आवडतो सो मी टाकतेच, ते घेतलं. आणि त्यानंतर मग कढई ठेवली होती गॅसवर, आणि आता गॅस खूप महाग झालेला आहे मला माहिती आहे. त्यानंतर त्यात तेल टाकलं, ते पण थोडं जास्त नाही आहे. मग शेंगदाणे आधी परतून घेतले, म्हटलं शेंगदाणे आधी परतून घ्यावे आणि मग ते पोह्यावरतीच टाकले, मग जरा चव वेगळी येते. मग हे सगळं टाकायचं आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकला, त्याला परतून घेतलं. मग मिरची पण टाकली साईडला, ही तिखट एवढी नव्हती त्याच्यामुळे मी एवढी टाकली होती मिरची. आणि मग टॅमॅटो पण टाकला होता, सो हे परतून घेतलं. आता म्हणतील काही लोक की टॅमॅटो कोण टाकतं, मी तर टाकते भाई, मला आवडतं. मग जिरं टाकलं आणि मग हे पोहे पण टाकले आपले, आणि त्यात मग हळद टाकली आणि मग परतवून घेतलं मस्तपैकी. परतल्याशिवाय काही चवच पोह्याला येत नाही. परतवले, थोडेसे शिजवले, असे झाले ते पोहे. बाकीचं उद्याच्या व्लॉगमध्ये बघायचं. चला बाय.